हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हे सुंदर असं क्रेप फ्लॉवर. बनवायला अतिशय सोपं आणि पटकन होणारं असं आहे. चला तर मग यासाठी लागणार आता साहित्य बघूया. यासाठी मी ते हे क्रेप पेपर घेतले, पोलन घेतल्या, त्यानंतर फेविकॉल घेतल्या, ग्रीन टेप घेतली आणि हे प्लास्टिकच्या स्टिक घेतल्या. याच्याऐवजी तुम्ही बारीक तार सुद्धा वापरू शकता. साठी सुरुवातीला इथे क्रेप पेपरच्या 2 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरच्या स्ट्रिप्स कट करून घेतल्या. आता ह्या ज्या स्ट्रिप्स आहेत, त्याच्या ज्या लाईन्स आहेत त्याच डायरेक्शनमध्ये आपण हा क्रेप पेपर कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला फुलाची पाकळी बनवण्यासाठी सोपं जाईल. आता पेपर थोडासा स्ट्रेच करून घ्यायचा. त्यानंतर आता त्याचा आपण सेंटर काढून घेणार आहोत. आता सेंटर काढून झाल्यानंतर त्या सेंटरला मध्ये तो पेपर एकत्र करून जस्ट त्याला ट्विस्ट करायचं. ओके. आणि त्यानंतर वरचा जो भाग आहे निम्मा, तो खालच्या भागावरती घेऊन यायचा. म्हणजे इथे तुम्हाला इथे वरच्या बाजूला हे टोक तयार झालेलं दिसेल. आणि आता हा जो पेपर आहे, तो थोडासा परत स्ट्रेच करून घ्यायचा, जेणेकरून आपण त्याला पाकळीचा शेप देऊ शकू. आता ह्या पाकळीच्या खालच्या भागाला सुद्धा आपण इथे निमुळतं करून घेणार आहोत. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, आपली ही इथे पाकळी तयार झाली. अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरी अजून एक पाकळी करून दाखवते. हा जो क्रेप पेपर आहे, ह्याला थोडंसं स्ट्रेच करून घ्यायचं. त्यानंतर त्याचा आपण सेंटर काढून घेणार आहोत. तर सेंटर काढून झाल्यानंतर सेंटरचा जो पेपर आहे तो एकत्र करून त्याला ट्विस्ट करायचं आणि त्यानंतर वरचा जो भाग आहे तो खालच्या भागावरती घेऊन यायचा. त्यानंतर त्याला हळूहळू परत हा पेपर स्ट्रेच करायचा, म्हणजे याला हळूहळू पाकळीचा आकार यायला सुरुवात होईल. आणि जो खालचा भाग आहे त्याला आपण थोडंसं एकत्र करून निमुळतं करून घेणार आहोत. म्हणजे इथे आपली ही पाकळी तयार झाली. असंच मी आता हे बाकीचे जे क्रेप पेपरचे पीस आपण कट करून घेतले, त्याच्या आपण अशा पाकळ्या तयार करून घेणार आहोत. आता इथे आपल्या सगळ्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता हे मी पोलन घेतले आणि आता ह्या प्लास्टिक स्टिकवरती हे पोलन आपल्याला अटॅच करून घ्यायचे. त्यासाठी मी इथे हा कॉटनचा साधा दोरा घेतला. आपण हे आता पोलन भोवती गुंडाळून घेणार आहोत. हे जे पोलन आहेत ते इथे आपले अटॅच करून झाले. आता आपण थोडा फेविकॉल लावून घेणार आहोत आणि फेविकॉलच्या मदतीने आपण ह्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपण इथे चिकटवून घेणार आहोत. थोडा वेळ आपण असं होल्ड करून ठेवणार आहोत. त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला थोडा फेविकॉल लावूया आणि जी दुसरी पाकळी आहे ती आपण चिकटवून घेऊया.
प्रकारे फेविकॉलच्या मदतीने आपण हे इथे सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या चिकटवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या पाकळ्या इथे चिकटवून तयार झालेल्या आहेत. तर आपण हे जे एक पाकळी आहे ते ओपन करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला थोडा फुलाचा शेप इथे मिळून जाईल. अशा प्रकारे आपलं फूल इथे तयार झालेलं आहे. आता आपण ह्याला ही ग्रीन टेप जी आहे ती ह्या प्लास्टिकच्या स्टिकला आपण लावून घेणार आहोत. त्यासाठी ही जी टेप आहे थोडी स्ट्रेच जरी केली तरी सुद्धा ही चिकटू शकते, किंवा जर थोडासा फेविकॉल लावून आपण ही स्टिक इथे चिकटवून घेऊ शकतो. आपलं सुंदर असं फ्लॉवर इथे तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.